विद्यावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष विश्वभूषण कांबळे गेल्या 4 तारखेपासून आम्ही अमरण उपोषण केलं, परंतु या प्रशासनाला या व्यवस्थेला जाग आली नसल्यामुळे या प्रशासनाला तर इज्जत आहे का नाही हे प्रश्न कुठंतरी निर्माण झालेला आहे। आम्ही मुळामध्ये आमचे कपडे काढून आज रोडवर बसलेलो आहे। मुळामध्ये आम्हाला इथपर्यंत बसण्याची वेळच का येऊ दिली? हे प्रशासन झोपेचं सोंग घेणार आहे, पूर्ण मॅनेज होणार आहे, आर्थिक देवाणघेवाण आहे का ही गोष्ट नाकारता येत नसल्यामुळे आम्ही यातील हकीकत अशी की यशोधर हॉस्पिटलच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये बसले होतं। गोरगरीब जनतेच्या, शेतकरी, कामगार वर्गातल्या सर्व लोकांसाठी ह्यांनी लाखो रुपयाची लूटमार करतात म्हणून यशोधर हॉस्पिटल आणि हे एकाच नावाने 2 हॉस्पिटल आहेत। त्याच माध्यमातून हे ट्रस्टी आहे, 90% ग्रँटेड असणारं हॉस्पिटल हे लोकांकडून लाखो रुपये घेतलं जातं आहे आणि परंतु शासनाकडून प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन लाखो रुपयाची लूटमार करणाऱ्या ज्या हॉस्पिटलवर कारवाई करा म्हणून आम्ही 8 दिवस अमरण उपोषण करूनही यामध्ये जर प्रशासन दखल जर घेत नसेल तर आम्हाला हे आमची इज्जतप्रमाणे प्रशासनाला पण इज्जत आहे का नाही, हे आमची इज्जत गेली काय आम्हाला काय फरक नाही पडणार, पण प्रशासनाची तर इज्जत या ठिकाणी जात आहे ही गोष्ट या ठिकाणी मान्य करावं लागेल। त्याच माध्यमातून या ठिकाणी जे आरोग्य अधिकारी जे आहेत महापालिकेतील त्यांच्या समवेत जे मीटिंग झाली त्या मीटिंगच्या माध्यमातून जे कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु त्या आज तगायतपर्यंत आम्हाला कारवाई पण केली गेली नाही आणि लेखी स्वरूपात म्हणणंही दिलं नाही। अर्धा तासामध्ये देणारे आज 4 दिवस जरी पूर्ण होत असतील तर यामध्ये कितपत विचार करण्याची बाब आहे। यामध्ये आरोग्य अधिकारी मला दुसऱ्या दिवशी फोनवरून बोलतात आणि त्यामध्ये सांगतात की तुमच्याकडले पुरावे द्या, आम्ही तुम्हाला पुरावे देऊन तुम्ही ते नष्ट करणार का? यातून हे सिद्ध होते ना, म्हणजे तुम्ही आमच्याकडनं समवेत झालेली जी मीटिंग आहे त्या मीटिंगच्या माध्यमातून तुम्ही जर कारवाई केली जात नसेल तर मग तुम्ही पुरावे घेऊन काय कारवाई करणार आहे? हे तर गोष्ट 100% आहे। त्याच माध्यमातून आम्ही तुमची चौकशी झाली पाहिजे, आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ह्या हेतूने आम्ही आज रोज आमचं पहिलं उपोषण असणार आहे आणि त्या माध्यमातून हे आम्ही आज रोजी कपडे काढून बसलेले हे आरोग्य अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या निषेधार्थ आहे। त्याच माध्यमातून आरोग्य अधिकारी त्या केपेबल आहेत का? आरोग्य अधिकारी त्यांची डिग्री आणि त्याने त्या पोस्टवर बसलेले त्याची चौकशी झाली पाहिजे आरोग्य अधिकाऱ्यांची आणि त्यांना श्रेय देणारे कोण वरिष्ठ अधिकारी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यशोधर हॉस्पिटलची ही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजे। आणि आमची प्रथम आणि लास्ट एकच मागणी असेल, ज्या लोकांचे या लोकांनी आजपर्यंत पैसे लुटलेले आहेत, आर्थिक पैसे घेतलेले आहेत, त्यांना त्यांचे पैसे परत दिले पाहिजे असे आव्हान मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की तुमच्याकडले पुरावे आमच्याकडे दाखल करावा, तुमचे पुरेपूर पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करू हॉस्पिटलकडनं घेऊन आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला आम्ही आज नग्न आहे, अर्ध नग्न आहे, येणाऱ्या उद्या म्हणजे आम्ही पूर्ण नग्न होऊ आणि 15 तारखेला मी व माझे कार्यकर्ते संघटनेच्या वतीने कुठेही कधी आणि केव्हाही आमचं आंदोलन केलं जाईल आणि आम्हाला काही झालं तर प्रशासन यामध्ये आरोग्य अधिकारी आणि यशोधर हॉस्पिटल जबाबदार राहील अशी इशारा देतो। धन्यवाद।